हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिच्युएशनवर आधारित हा प्रश्न आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ओके, तर बघा, सिच्युएशन अशी आहे की डी नावाचा एक व्यक्ती एका कॅफेमध्ये गेल्या आणि कॅफेमध्ये गेल्यानंतर त्याने कॅफेमधून काय मागवलं तर एक बियरची बॉटल मागवली. ओके, जिंजर बियर म्हणजे काय, आलं किंवा अद्रक जे असतो ना, लसूण अद्रक, तर त्या पद्धतीचं जिंजर जे असते अद्रक, तर त्या आलंचं त्यांनी काय केलेलं आहे, जिंजरचं एक बियरची बॉटल मागवली. आता बियरची बॉटल मागवल्यानंतर आणि त्याने ती ओपन केली आणि अर्धीपेक्षा जास्त बियर त्याने पिली. आता हे पिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या बियरच्या बॉटलमध्ये जी तिने बियर परचेस केली होती त्याच्यामध्ये त्यांना एक स्नेल्स म्हणजे एका प्रकारचं त्याने आपण असं म्हणूया की एका प्रकारची अळी असते ना, एका प्रकारची अळी किंवा किडा, तर ती त्या बॉटलमध्ये होती. कधी लक्षात आलं, अर्धी बॉटल पिल्यानंतर, म्हणजे अर्धी दारू पिल्यानंतर, अर्धी बियर पिल्यानंतर त्यांचं ते लक्षात आलं. आणि मग झालं काय की या डी नावाची जी कोणी व्यक्ती आहे त्यांना काय झालं, उलट्या होऊ लागल्या, मळमळ होऊ लागला आणि त्यांना एका प्रकारची पर्सनल म्हणजे व्यक्तिगत इजा त्यांना झाली. मग या व्यक्तीनं म्हणजे या डी नावाच्या व्यक्ती जी कोणी आहे त्यांनी काय केलं की कम्पेन्सेशनसाठी म्हणजे मोबदल्यासाठी त्यांनी काय केलं, नुकसान भरपाईसाठी काय केलेलं आहे, जो कोणती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे म्हणजे बियरची बॉटल ज्या बियर म्हणजे जो कोणती बियर आहे जिंजर बियर जी जिथे कुठे तयार झाली त्या कंपनीवर त्यांनी केस केली. कशासाठी केस केली की बाबा त्यांना नुकसान झालं, त्यांना इजा झाली, त्यांना विषबाधा झाली. तर आता ह्या केसवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले आहेत, म्हणजे या सिच्युएशनवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले. मग सर्वात अगोदर तुम्हाला पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तो असा आहे की आयडेंटिफाय द केस अँड द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व, म्हणजे या सिच्युएशनवर आधारित कोणती केस आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर केसचं नाव आहे डॉन्ग्यू वर्सेस स्टीफन्स. ओके, केसचं नाव काय आहे, डॉन्ग्यू वर्सेस स्टीफन. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता की हे जे काही प्रकरण आहे, हे जे काही वरचं सिच्युएशन आहे, कोणतं सिच्युएशन, हे जे कोणतं सिच्युएशन तुम्हाला दिसते हे सिच्युएशन जे आहे डॉन्ग्यू वर्सेस स्टीफन या केस लॉशी निगडीत आहे, जे की ड्युटी टू केअर म्हणजे निगराणीची जबाबदारीच्या तत्वाशी संबंधित आहे. मग तुम्हाला असं सांगितलं की एक्सप्लेन द प्रिन्सिपल, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं ड्युटी टू केअर जे आहे हे जो काही तत्व आहे याला एक्सप्लेन करा असं इथं सांगितलेलं आहे. बघा, या तत्वाचे स्पष्टीकरण काय आहे की निगराणीची जबाबदारी म्हणजे ड्युटी ऑफ केअर हे तत्व असं सांगते की उत्पादकाने आपली उत्पादने योग्य प्रकारे तपासावी, ती ग्राहकाच्या आरोग्यास किंवा सुरक्षिततेस हानी पोहोचवणार नाही याची खात्री करावी. म्हणजे जो कोणती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मग चिप्स असेल, दारू असेल, बिस्किट असेल, गोळ्या असेल, काहीही असू द्या, त्या सर्व लोकांची ड्युटी ऑफ केअर म्हणजे निगराणीची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अशी आहे की त्यांनी ग्राहकांच्या आरोग्यास किंवा सुरक्षिततेस हानी पोहोचवणार नाही. ओके, ते हानी पोहोचवणार नाही ही त्यांची काय आहे, जबाबदारी आहे. मग जर असं त्यांनी केलं नाही, असं जर त्यांना केलं नाही म्हणजे त्यांनी निगराणीची जी काही तत्व आहे, प्रिन्सिपल्स आहेत ड्युटी ऑफ केअर, याचं पालन केलं नाही तर काय होईल, त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. कोणाला नुकसान भरपाई द्यावी लागेल, जो कोणी व्यक्ती त्यांचं जे काही दारू आहे, बियर आहे, व्हॉटेवर जे काही तुम्ही परचेस केलं त्याच्यामुळे त्यांना हानी होत असेल तर ती हानीची जबाबदारी म्हणजे जो काही नुकसान होणार आहे, विषबाधा होईल, काही होऊ द्या, त्याची जबाबदारी कोणावर जाईल, त्याची जबाबदारी उत्पादक कंपनी जी आहे त्यांच्यावर जाईल आणि त्या कंपनीला काय करावं लागेल, त्याचं कम्पेन्सेशन द्यावं लागेल. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही यूट्यूबला कमेंट करू शकता. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.